नमस्कार, मी डॉक्टर नीता राऊत. बाल्यावस्था आणि वाढते वय, चाइल्डहूड अँड ग्रोविंग अप. यामध्ये बाल्यावस्था याविषयी आपण विस्तृत माहिती बघणार आहोत. त्यामध्ये प्रास्ताविक इंट्रोडक्शनमध्ये बालकांचा वाढ आणि विकास हा जन्मापासून होत असतो. वाढ ही मर्यादित संकल्पना असून विकास ही व्यापक संकल्पना आहे. वाढ ही व्यक्तीच्या जन्मापासून शरीराच्या सर्व बाह्य व आंतरिक अवयवांमध्ये होणारी व सतत चालू राहणारी प्रगती म्हणजेच वाढ होय. तर विकास म्हणजे निश्चित दिशेने क्रमशः सुसंगतपणे व प्रागतिक स्वरूपात होणारी प्रक्रिया होय. विकासाच्या दृष्टीने मानसशास्त्रज्ञांनी खालीलप्रमाणे टप्पे सुचवलेले आहेत. त्यामध्ये एक आहे शैशवावस्था, इन्फॅन्सी. दुसरा आहे बाल्यावस्था, चाइल्डहूड. तिसरा आहे कौमार्यावस्था, ॲडॉलसेन्स. चौथा आहे प्रौढावस्था, अडल्टहूड. पाचवा आहे वृद्धावस्था, सेन्सेशन्स. तर या टॉपिकमध्ये आपण प्रथम बाल्यावस्थेचा विचार करणार आहोत. यामध्ये बाल्यावस्थेची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ चाइल्डहूड. यात मानव हा विकसनशील प्राणी आहे. मानवाचा विकास हा शिक्षणाच्या माध्यमातून होत असतो. शिक्षकांच्या माध्यमातूनच मुलांचा विकास होतो. त्यांच्यामध्ये होणारे बदल हे सर्वांचे लक्ष वेधून घेते. बालकांमध्ये होणारे शारीरिक बदल हे अचानकपणे होत नाही. विकास प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे. शिक्षकांनी ही गुंतागुंतीची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे, अन्यथा विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होऊ शकणार नाही. विकास हा व्यापक शब्द आहे. वाढ हा विकासाचा अविभाज्य घटक आहे. शारीरिक विकास हा शारीरिक वाढीवर अवलंबून असला तरी शारीरिक वाढीमुळे शारीरिक विकास होतोच असे नाही. जसे एखादी व्यक्ती खूप लठ्ठ झाली म्हणजे तिचा शारीरिक विकास झालाच असे म्हणता येत नाही. विकास हा क्रमशः होत असतो. यात सुसूत्रता असते. हा क्षणशाचा क्रमशः होत असतो. शरीराच्या आकारात होणारी वाढ, शारीरिक अवयवांच्या आकारात होणारा बदल आणि अवयवांच्या कार्यांमधील सुसंगतपणा या सर्वांचा समावेश विकासामध्ये होत असतो. बाल्यावस्था ही व्यक्ती विकासातील एक विशिष्ट काळ असतो. चाइल्डहूड इज अ युनिक पिरियड इन द डेव्हलपमेंट ऑफ अ पर्सन. बाल्यावस्था म्हणजे शैशवावस्था संपल्यानंतर आणि कौमार्यावस्था सुरू होण्याचा मधला काळ होय. या काळात बालक शाळेत जात असतो. याच काळात त्याचा चांगला विकास घडून येतो, कारण कुटुंबातील प्रेम आणि समाजातील सुरक्षितता, काळजी घेणारा समाज यामुळे बालक सुदृढ आणि आत्मविश्वासी बनतो. शैक्षणिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. बाल्यावस्थेचा अर्थ, मिनिंग ऑफ चाइल्डहूड. बाल्यावस्था हा विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ही अवस्था प्रौढांचे व अधिकार गाजविण्यास असमर्थ ही बालके, अपूर्ण मानव, कारण त्याचे हित निश्चित करण्यास व संरक्षण देण्यास असमर्थ असतात. 12 वर्षाखालील बालकाला संरक्षणाची तर 12 वर्षावरील बालकाला शिस्त आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते. रॉसनुसार बाल्यावस्था छद्म परिपक्वता ही अवस्था. रासच्या मते बाल्यावस्था यह मिथ्या परिपक्वता है. कौल आणि ब्रूसच्या मते उसके जीवन का अनोखा काल है. यापुढे आपण बघणार आहोत बाल्यावस्थेचा विकास, डेव्हलपमेंट इन चाइल्डहूड. बाल्यावस्था हा काळ सुवर्ण काळ असतो, कारण या वयात मुलेही आनंदी असतात. कोणतीही चिंता नसते, कोणत्याही प्रकारच्या समस्या नसतात, केवळ हसत खेळत राहणे. बाल्यावस्थेचे आपण 2 भाग पाडलेले आहेत. एक पूर्व बाल्यावस्था, दुसरं उत्तर बाल्यावस्था. या दोहोंचा येथे एकत्रित अभ्यास करणार आहोत. बाल्यावस्थेला काही वेळेस किशोरावस्था असेही म्हणतात. यामधला पहिला आहे शारीरिक विकास, फिजिकल डेव्हलपमेंट. या कालावधीत शारीरिक विकासाचा वाढीचा वेग हा पूर्वीच्या तुलनेत कमी झालेला असतो. या अवस्थेमध्ये दरवर्षी उंची अंदाजे 4 ते 5 सेंटीमीटर वाढते, तर 1 ते 2 किलो वजनात वाढ होते. या अवस्थेमध्ये किशोरांना कांचण्या, गोवर, देवी या आजारांना तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर परंतु आता हे आजार ट्रिपल इंजेक्शनद्वारे मुलांना होण्याची शक्यता कमी झालेली आहे. वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मेंदूचा विकास हा 80% इतका होतो. 9 ते 12 वर्ष या काळात सुद्धा शारीरिक विकास हा मंद गतीनेच होतो. मुलींचा शारीरिक विकास 9 ते 10,
तर मुलांचा 10 ते 12 या वयामध्ये मंद होतो. या वयात शारीरिकदृष्ट्या प्रमाणबद्धता नसते. पायाची लांबी शरीराच्या वरच्या भागापेक्षा जास्त वाढते. हातापायाची लांबी वाढते. या वयात शरीरातील रक्ताभिसरण, पचनसंस्था, श्वसनसंस्था या कार्यक्षम झालेल्या असतात, पण त्याची वाढ अजूनही सुरू असते. या वयातील मुलांना दाढी मिशी आलेली नसते, त्यामुळे ही मुले अधिक चांगली स्मार्ट दिसतात. म्हणूनच या अवस्थेला स्मार्ट अवस्था असे म्हणतात. या वयातील मुले अत्यंत धडपडी असतात. सायकल चालविणे, पोहणे, उड्या मारणे, झाडावर घरांवर चढणे, लंगडी खेळणे इत्यादी खेळांमध्ये ते विशेष अभिरुची घेतात. स्नायू विकसित झाल्यामुळे बोटांवर ताबा निर्माण होतो, त्यामुळे ही मुले एखादे वाद्य वाजविणे, हत्यार वापरणे या गोष्टी कुशलतेने करू शकतात. 9 ते 12 वर्ष या वयातील मुलांचे आरोग्य चांगले असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढ झालेली असते. हृदय आणि फुफ्फुसे यांचा पूर्ण विकास झालेला नसतो. जास्त खेळण्यामुळे त्यांच्या हृदयावर ताण पडण्याची शक्यता असते. म्हणूनच या वयातील मुलांना 10 ते 11 तास झोप असणे आवश्यक आहे. दुसरं आहे कारक शक्तीचा विकास, मोटोर डेव्हलपमेंट. या अवस्थेत मुले अधिक क्रियाशील होतात. एका जागेवर बसत नाही, काही ना काही कृती सतत करीत असतात. धावणे, उड्या मारणे, खेळणे, ओरडणे, झाडावर चढणे, कात्रीचा वापर करून कागद कापणे, चित्र काढणे, विविध प्रकारच्या वस्तू बनविणे, नृत्य करणे, लंगडी खेळणे, लिहिणे इत्यादी कृती सतत करीत असतात. मातीत खेळणे, झाडांना पाणी टाकणे या कृतीत सफाई आलेली नसते, पण कृती करीत असतात. वळणदार अक्षरांसाठी अजून बोटांना नियंत्रण झालेले नसते. जास्त खेळल्यास या वयातील मुले थकतात, कारण हृदयाची वाढ ही पूर्ण झालेली नसते. म्हणून पालकांनी आणि शिक्षकांनी याकडे लक्ष देणे आवश्यक असते. तिसरं आहे मानसिक विकास, मेंटल डेव्हलपमेंट. 6 ते 8 या वयात मुलांच्या मेंदूचा विकास जवळपास 8% एवढा झालेला असतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तो शिकण्यास तयार होतो. शाळेत गेल्यामुळे त्याला लिहावे, वाचावे असे वाटू लागते. त्याप्रमाणे तो प्रयत्नही करतो. दुकानावरील पाट्या वाचू लागतो, गाडीचे नंबर वाचतो. 5 ते 7 या वयात लेखनापेक्षा वाचन जास्त आवडते. शाळेत त्याला इतर कृतींपेक्षा नवनवीन शब्द वाचण्यात अधिक आनंद मिळतो. त्यांची अवधानकक्षा ही मर्यादित असते. 4 ते 5 अक्षरी शब्द न देता 2 ते 3 अक्षरांचे शब्द त्याला द्यावेत. कारक कौशल्य विकसित होत असल्यामुळे प्रत्येक गोष्टी आपण स्वतः करावी असे वाटते. या वयात शिक्षक हे त्यांचे आदर्श असतात. ते जे सांगतील त्यावर त्याचा विश्वास असतो. चिकित्सक बुद्धीने ते विचार करू शकत नाहीत. मूर्त वस्तूंबद्दल संकल्पना त्याच्या मनात असतात, पण अमूर्त वस्तूंबद्दलच्या संकल्पना स्पष्ट नसतात. 2 बाबीतील फरक तो सांगू शकतो, पण अनुमान काढण्यास असमर्थ असतो. शाळेत जात असल्यामुळे 7व्या वर्षी छोट्या छोट्या घटनांचा उल्लेख करतो. शाळेत काय झाले याचे सर्व वर्णन तो आईबाबांना वर्णन करून सांगतो. वस्तूमधील समानता आणि अंतर यामधील फरक समजतो. छोटे आणि मोठे यातील अंतर त्याला समजायला लागते. 8व्या वर्षाचे मूल कहाणी ऐकतो, कहाणीचा अर्थ समजतो, प्रश्न विचारतो, वर्णन करतो. वेळ, दिवस, वर्ष समजायला लागतात. गतीने वाचतो, अंतर आणि समानता यातील फरक समजतो. चौथा आहे भावनिक विकास, इमोशनल डेव्हलपमेंट. या अवस्थेमध्ये मूल शाळेत जाऊन स्वतःचा विकास करू लागतो. त्याचा सामाजिक विकास होतो, पण त्याचबरोबर त्याचा सर्वांगीण विकास देखील होत असतो. भावनिक विकाससुद्धा होत असतो. या अवस्थेत मूल शाळेत जातो. त्याला घरचे वातावरण आणि शाळेतील वातावरण यामध्ये खूप फरक जाणवू लागतो. घरी मनाविरुद्ध झाले की जोरजोराने ओरडतो, आनंद झाला की जोरजोराने टाळ्या वाजवतो, परंतु असे शाळेत मात्र करता येत नाही. शिक्षक प्रत्येक वेळी मुलाचे कौतुक करेलच असे नाही, लक्ष देईल असेही नाही. त्यामुळे या मुलांच्या भावनात्मक जीवनाला एक प्रकारचा तडाखाच बसतो. त्याचे मनावर एक प्रकारे ताण येतो. त्यामुळे हे मूल शैशवावस्थेकडे जाण्याची शक्यता असते. म्हणून हळूवारपणे त्याची दखल घेतली तर नवीन परिस्थितीशी तो समायोजन करू शकतो, इतर मुलांशी समजून घेऊ शकतो, भावनांवर नियंत्रण करण्यास शिकू लागतो. अशा प्रकारे त्याचा भावनिक जीवनाचा विकास होतो. अनैतिक गुणांचा त्याग करून नैतिक गुणांचा स्वीकार करतो. या अवस्थेला जीवनाची अनोखी अवस्था असे म्हणतात, कारण बालक भावनांवर नियंत्रण करण्यास शिकतो. शैशवावस्थेत त्याच्या जवळचे खेळणे घेतल्यास तो ओरडत होतो, पण आता या अवस्थेत मात्र भावनांवर नियंत्रण ठेवतो, त्यामुळे आता तो ओरडत नाही. या अवस्थेत त्याचा थोडा आत्मविश्वास वाढीस लागतो, त्यामुळे तो स्वतः कृती करण्यास उत्सुक असतो. इतरांचे न ऐकता तो स्वतःच्या मनानेच चित्र काढतो. इतरांच्या चित्रांशी तुलना करून माझेच
चित्र चांगले असेल त्याला वाटू लागते. आपण आपले चित्र वडीलधाऱ्या मंडळींना दाखवून शाबासकी मिळविण्याची अपेक्षा असते. अशा परिस्थितीत वडीलधाऱ्या मंडळींनी मुलांना प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून ती मुले आपली अधिक प्रगती करू शकतील. जे आईवडील मुलांवर सतत रागवत असतात, हुकूम गाजवितात, कठोरपणे वागतात, अशा पालकांना मुलांकडून आक्रमक प्रतिक्रिया मिळतात. जे आईवडील मुलांच्या सारख्या चुका काढतात, त्याला सारखी शिक्षा करतात, अशी बालके रडकी निघतात. उलट जे आईवडील मुलांकडे दुर्लक्ष करतात, अशी मुले त्यांना प्रेम न मिळाल्यामुळे कुरकुर करणारी व तडतडीत होतात. आईवडिलांचे प्रेम हे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यांना भावनिक दृष्टीने सुरक्षित वाटत नाही. भावना संघर्षांचा मुलांच्या बौद्धिक विकासावर परिणाम होतो. मुलांना आईवडिलांकडून प्रेम मिळत असेल, सुरक्षिततेची भावना असेल, तर बालकांचा बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे होतो. सतत रागवणारी व चिडचिड करणारे आईवडील असतील तर बालक हे भित्रे बनते. या वयातील मुलांना लहानपणी ज्या गोष्टी भीती वाटत असते, त्या गोष्टींची भीती आता न वाटता इतर गोष्टींची भीती वाटू लागते. आपल्या आईवडिलांचे प्रेम, घरातील सुरक्षितता याबद्दल त्याला काळजी वाटू लागते. आईवडिलांकडून शाबासकी मिळविण्यासाठी मूल बढाया मारतो, खोटे बोलतो. आईवडील एखाद्या भावंडाचे कौतुक करीत असतील तर त्या भावंडाचा ते द्वेष हेवा करू लागतो. वेळ पडल्यास भांडतो सुद्धा. आईवडिलांचा आदर कमी होऊ लागतो. पाचवा विकास जो आहे तो आहे सामाजिक विकास, सोशियल डेव्हलपमेंट. 6 ते 12 वर्षाचा कालखंड हा प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा असतो. मूल शाळेत गेल्यामुळे केवळ आईवडिलांचा सहवास पुरेसा वाटत नाही, त्याला खूप मित्र असावेत असे वाटते. ते समवयस्क मित्रांची निवड करतात, त्यांच्यामध्ये संघभावना निर्माण होते, त्यांना खूप खेळावे असे वाटते, त्यांचे गट निर्माण होतात. आपल्या गटाची शिस्त पाळणे, गटनायकांचे हुकूम मानणे, गटाची गुपिते राखणे इत्यादी बंधने तो पाळतो. यातूनच मुलांचा सामाजिक विकास होतो. यामधूनच नेतृत्व, सहकार्य, आत्मीयता, सहानुभूती इत्यादी गुणांचा विकास होतो. या वयात भूतांची, ढगांचे गडगडणे, प्रेत, अंधार, विजा चमकणे इत्यादींची भीती वाटते. मुलांप्रमाणे मुलींचेही गट असतात. मुले मुलीपेक्षा जास्त आक्रमक असतात आणि मुली जास्त भांडखोर असतात. मित्रांमध्ये भांडणे होतात, भांडले तरी पुन्हा मैत्री होते. मूल शाळेत गेल्यामुळे समायोजन करणे शिकते, यातूनच त्यांचा सामाजिक विकास होतो. या वयातील मुलांना चिखलात खेळायला खूप आवडते. खाताना अंगावर कपड्यावर सांडवितात, पाण्यात खेळतात, म्हणून या अवस्थेला गंदी अवस्था असे म्हणतात. मित्राचा गट निर्माण होतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये सद्भावना निर्माण होते. जात वर्ण ते पाहत नाहीत. सहयोग, मित्रता, सन्मान ही मूल्ये त्यांच्यामध्ये निर्माण होतात. आपले विचार परिवारामध्ये सगळे प्रकट करतात. वाहने बनवायला शिकतो, चोरी करणे, खोटे बोलणे या बाबी शिकतो. या बालकांना स्वतःची प्रशंसा केल्यास फार आवडते. 6वा आहे नैतिक विकास, मॉरल डेव्हलपमेंट. मॉरल डेव्हलपमेंट या अवस्थेमध्ये मुलांना चांगले, वाईट, योग्य, अयोग्य काय याची जाणीव निर्माण होते. या वयातील मुले शाळेत जातात. यावेळी त्यांचे कार्य 2 प्रकारे चालते. एक गटप्रमुखांच्या आज्ञेनुसार, दुसरा शिक्षकांच्या आज्ञेनुसार. कोणाला प्राधान्य द्यावे हेच मुळी त्यांना कळत नाही. मनाविरुद्ध आज्ञापालन करणाऱ्या मुलांची वागणूक तात्पुरत्या स्वरूपाची असेल, अशा मुलांच्या आईच्या हजेरीतील वागणूक गैरहजेरीतील दिसून येईलच असे नाही. आज्ञापालन करणारे मुलं समाजसंबंध वागणुकीचा अवलंब करते व मूल्य पाळते. याचा अर्थ ती वागणूक व मूल्ये त्याला पटलेली असतात असे नाही. पियाजे या मानसशास्त्रज्ञांनी बालकांच्या नैतिक विकासाचे अध्ययन केले असता त्यांनी एक प्रश्न विचारला, तुम्हाला मारले तर तुम्ही काय कराल? ज्याचे वय कमी होते त्यांनी पुढील उत्तर दिले, कोणत्याही मोठ्या व्यक्तीजवळ किंवा अधिकाऱ्याजवळ रिपोर्ट केला पाहिजे. थोडे जास्त वय असणाऱ्या मुलांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले, आपण त्यांना मारायला हवे. याचा अर्थ असा की लहान मुले चांगले वाईट याचा विचार करतात, तर मोठी मुले न्याय अन्यायावर अधिक भर देतात. अशा प्रकारे वयानुसार तर्कशक्तीचा विकास होतो, त्यामुळेच त्यांच्यात नैतिकतेचा प्रत्यय दिसून येतो. अशा पद्धतीने बालकांचा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे हे आपण थोडक्यात बघितलेलं आहे. तर बालकांच्या विकासामध्ये शैक्षणिक महत्त्व, एज्युकेशनल इम्पॉर्टन्स कशा पद्धतीने असायला पाहिजे, या अवस्थेमध्ये औपचारिक शिक्षणाला विशेष सुरुवात होते. मुले शाळेत आल्यामुळे शाळेतील वातावरणाचा परिणाम होऊन त्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास
हा शाळेतूनच होतो. मुलांचा मानसिक विकास विशिष्ट पातळीपर्यंत झाल्यामुळे त्यांना लेखनात वाचनात आवड निर्माण होते. त्यामुळे शिक्षकांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या अवस्थेत मुलांचे लक्ष एका गोष्टीवर स्थिर नसते. त्यामुळेच शिक्षकांनी शाळेत तासिका फार मोठ्या ठेवू नयेत. अध्यापनात कृतीला महत्त्व द्यावे. अनुमान आणि तर्क यांचा विकास फार झालेला नसल्यामुळे अमूर्त कल्पना त्यांना समजत नाही. म्हणून प्रत्यक्ष आकृती काढून त्यावर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना जमू शकतात. तर्काच्या साहाय्याने ही मुले प्रश्न सोडवू शकत नाहीत. नाट्यकरणामध्ये भाग घेण्याची संधी द्यावी. पूर्ण बाल्यावस्थेत त्यांना स्थल काल संकल्पना मर्यादित प्रमाणात समजतात, परंतु उत्तर बाल्यावस्थेमध्ये त्यांना स्थल काल संकल्पना समजू शकतात. जसे एखाद्या वस्तूचे वजन अंदाजाने ओळखणे, एखाद्या खोलीची लांबी रुंदी अंदाजाने सांगणे या बाबी त्यांना समजतात. या अवस्थेमध्ये कारकशक्तीचा विकास झाल्यामुळे ही मुले अतिशय धडपड करतात. त्यामुळे त्यांना थकवा येतो. त्यांच्या हृदयावर ताण पडण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायामाच्या दृष्टीने शिक्षकाने योग्य ते मार्गदर्शन करावे. शिक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे आचरण व उपदेश यामधील फरक पडू देऊ नये. कारण या वयातील विद्यार्थी शिक्षकाला आदर्श मानतात. त्यांना शिक्षकांबद्दल अतिशय आदर असतो. शिक्षकांनी आपल्या प्रभावी अध्यापन आणि व्यक्तिमत्वाने विद्यार्थ्यांवर छाप पाडली पाहिजे. ही फार मोठी जबाबदारी शिक्षकांची आहे. अशा प्रकारे शैक्षणिक महत्त्व हे बालकांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे असे दिसून येते. धन्यवाद.